सॅटिस्फॅक्शन, समाधान. समाधान असेल तर मन शांत होईल, मन स्थिर होईल. चांगले निर्णय आपण स्वतःसाठी घेऊ शकू, इतरांच्या डिसिजन मध्ये सुद्धा थोडीफार मदत करू शकू. मन समाधानी असेल तर कुणाचीही श्रीमंती आपल्या मनाला अस्वस्थ करत नाही, कुणाचीही सुंदरता आपल्या डोळ्यांना खटकत नाही. खारट तिखट बोल कितीही कानावर पडले तरी ते निरुत्तर होऊन वापस जातात आणि शब्दांचा वणवा कितीही पेटला असला तरी आपल्यापर्यंत येऊन तो विझून जातो. लोकांना आपला सहवास हवासा वाटतो. इतकं महत्व आहे समाधानाला. मी मिसेस कांचन तुम्हा सर्वांचे माझ्या वय 40 पार या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा आपला विषय आहे सॅटिस्फॅक्शन, समाधान. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सॅक्रिफाईस केल्याने समाधान मिळतं असं बरेच लोक म्हणतात. ते काही चुकीचे नाही, ते अगदी बरोबर आहे. पण हेच सॅक्रिफाईस तुमचं समाधान तुमच्यापासून हिरावून सुद्धा घेतं, तुम्हाला अस्वस्थ करतं, हेही तितकंच बरोबर आहे. आणि मनातून गेलेलं समाधान हे परत कसं मिळवता येईल हे आपण डिटेलमध्ये बघू. तो किती तडजोड करतो, ती किती सॅक्रिफाईस करते. अरे ऐपत नसतानाही मुलांना फॉरेन मध्ये पाठवण्याची, हाय एज्युकेशन देण्याची तयारी ठेवतात. आई वडील नसताना मोठा बनवून बहीण भावंडांना किती छान सांभाळलेलं आहे. ती किती सॅक्रिफाईस करते, स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून सुद्धा किती छान राहते. हे जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल ऐकता, कोणीतरी जेव्हा तुमची स्तुती, तुमचं कौतुक करतं, याचा अर्थ काय की तुम्ही स्वीकारलेली जबाबदारी तुम्ही खूप छान पद्धतीने पार पाडलेली आहे आणि त्याचं ते मिळालेलं अचिव्हमेंट, ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे, त्यातून मिळतं ते. पण जेव्हा आपण स्वतःशी ठरवतो की अरे मी इतकं सॅक्रिफाईस करते आहे पण मला कोणी विचारतच नाही, मी इतकं फॅमिलीला सांभाळतो पण मला कोणी रिस्पेक्टच देत नाही, माझा मानच नाही, मला डिसिजन मध्ये इन्व्हॉल्व करतच नाही, मला काही विचारतच नाही, मी काय करावं की माझी काळजी करतील. हे जे आपण नेहमी करतो ना, ह्याच्यामुळं काय होतं, आपण अस्वस्थ होतो, आपली चिडचिड होते आणि आपल्या मनातलं जे समाधान आहे ते रिप्लेस आपण करतो आणि त्या जागेवर ठेवतो ती आशा, आकांक्षा, अपेक्षा इतरांकडून. बरोबर. मग आता हे गेलेलं समाधान आपल्याला परत कसं मिळवता येईल? तर थोडं डोकं शांत करायचं आहे आणि आता आपण हे विचार करू की आपण केलेलं सॅक्रिफाईस जे आपण इतरांना दाखवतो आहे की मी इतकं सॅक्रिफाईस करते आहे, आधी आपण हे बघू की त्या सॅक्रिफाईस करण्यामागे काय तिखट गोड कारण लपलेलं आहे. काहीतरी कारण असतात ज्यामुळे तुम्ही त्याग करायला, आपण काहीतरी सॅक्रिफाईस करायला इतकं तयार होतो. काहीतरी स्ट्रॉंग रिझन असतं. तिखट गोड यासाठी म्हणेल कारण ते पॉझिटिव्ह असू शकतो, ते निगेटिव्ह असू शकतो. टॅलेंट नुसार, आपल्या इंटेलिजन्स नुसार आपल्याला एखादा जॉब मिळालेला नसतो तरीही आपण तो करतो. काहीतरी कारण असतात, एकतर वेळ परवडण्यासारखा असतो किंवा डिस्टन्स परवडण्यासारखं असतं. बरोबर आहे. आपण आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो, सोबत जॉबही करू शकतो. बरं कधी असं होतं की सॅलरी खूप छान मिळते आहे, काहीतरी त्रास असतो, कलिगचा त्रास असतो आणि आपल्याला ते जॉब सोडावं लागते, रिझाईन करावं लागतं. असं होतं ना. फॅमिलीमध्ये घेऊ, एखादं जोडपं आहे, सतत भांडणं होतात, म्हणजे नातलगांना असं वाटतं की अरे एकदाची एकमेकांना सोडून का देत नाही, पण ते जुळून असतात. काहीतरी कारणं असतात. ती कारणं तुमची मुलं असू शकतात, तुमचे काही विकनेस असू शकते, तुमची मेंटल फिजिकल नीड असू शकते किंवा इतरही काही कारणं असू शकतात, फायनान्शियल नीड असू शकते. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एका कारणामुळे जुळून आहे ना, जे तुम्हाला हवं आहे, जे आपल्याला हवं असतं, ते कारण इतकं स्ट्रॉंग असतं की आपण सॅक्रिफाईस करायला, एकमेकांसोबत आयुष्यभर राहायला, एखादा जॉब स्वीकारायला किंवा कुठल्याही गोष्टीसाठी सॅक्रिफाईस त्याग करायला तयार असतो. ती पॉझिटिव्ह किंवा ती निगेटिव्ह जी आपल्याला हवी असलेली गोष्ट आहे ती आपण आपल्या मनाला वारंवार सांगू ना की त्या गोष्टीमुळे मी हे सगळं करते आहे. म्हणजे ती गोष्ट जेव्हा आपण वारंवार आपल्या मनाला सांगू की जे मला हवं आहे ते मला मिळत आहे, म्हणून मला या ज्या 4 गोष्टी आहेत, ज्या 4 गोष्टी मी सॅक्रिफाईस करते आहे, त्याच्यावरही माझी हवी असलेली एक गोष्ट वर्चस्व ठरवत आहे, ती वरचढ ठरत आहे. तेव्हा आपला इगोस्टिक नेचर, आपला अहमपणा, आपला मीपणा, आपला अहंकार थोडा बाजूला सारून वस्तुस्थितीला, व्यक्तिविशेषला, एखाद्याच्या स्वभावाला, गोड नात्यांबरोबर मिळालेल्या कडवट नात्यांना आहे त्या परिस्थितीत, आहे त्या कंडिशन मध्ये एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करू. आपल्या मनाला शांत करू, समाधान देऊ,
मनाला स्थिर करू आणि येणारे जे क्षण आहे ते आनंदीमय बनवू आणि आपलं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत धन्यवाद.